सर्वांना जय भीम, सप्रेम जय भीम. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? एकदा रिप्लाय करा. तर प्रज्ञा प्रबोधिनी तर्फे आजच्या क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण त्या पुढचा भाग घेऊया. त्या पुढचा भाग आहे हीट चॅप्टरमधलाच आणि तो आहे अप्रकट उष्मा. लॅटंट हीट. ओके, आता हा थोडासा किचकट पार्ट आहे, बघूया. सपोज करा हे काय आहे मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगतो. एक भांडं घेतलं आणि त्यामध्ये बर्फाचे तुकडे आणून टाकले. ओके, एक थर्मामीटर लावला आणि खालून हीट देणं सुरू केलं, उष्णता देणं सुरू केलं. ठीक आहे. आता आपल्याला दिसेल की जेव्हा सुरुवातीला आपण बर्फ आणलं होतं त्या बर्फाचं टेम्परेचर कदाचित -5 डिग्री सेल्सिअस असेल, कदाचित -5 डिग्री सेल्सिअस असेल. ओके, आता होईल काय की जसं आपण हीट पुरवू बर्फाला उष्णता मिळत जाईल आणि या ठिकाणी हा जो थर्मामीटर आहे, हा थर्मामीटरमध्ये रीडिंग म्हणजे टेम्परेचरची रीडिंग वाढत जाईल. तर आपल्याला असं दिसेल की हीट सप्लाय केल्यानंतर 0 डिग्री सेल्सिअसला जेव्हा आपण हीट देऊ तर हा टेम्परेचर कसा -5, -4, -3, -2, -1 असं होईल आणि शेवटी 0 डिग्री सेल्सिअस होईल. आता हा 0 डिग्री सेल्सिअस हा काय, तर या टेम्परेचरवर सॉलिड वॉटर लिक्विड वॉटरमध्ये कन्वर्ट व्हायला सुरू होते. म्हणजे स्थायू असलेला बर्फ हा द्रव असलेल्या पाण्यामध्ये रूपांतरित होतो. तर या बिंदूवर आपल्याला दिसेल की बर्फाचं पाणी होणं सुरू राहील. आता होते कसं, एक इक्वेशन आहे की हीट आणखी टेम्परेचर, उष्णता आणि तापमान. तर उष्णता दिली असता तापमान काय होते, वाढते आणि उष्णता काढली असता तापमान कमी होते, हे आपल्याला माहिती आहे. तर इथे काय होईल की उष्णता देऊन राहिलो, तापमान वाढत आहे, पण 0 डिग्री सेल्सिअसवर जेव्हा ह्या ॲपरेटस मधलं जे आपण प्रयोग करतोय तो 0 डिग्री सेल्सिअसवर जेव्हा येईल त्यावेळेस अचानक हीट तर देणं सुरू राहील पण तापमान वाढणं बंद होऊन जाईल. तापमान वाढणं बंद होऊन जाईल म्हणजे काय होईल, हीट चालली आहे पण टेम्परेचर वाढत नाही आहे, उष्णता मिळत आहे पण तापमान वाढत नाही. मग जेव्हा बर्फाचे पूर्ण पाण्यात रूपांतर होईल त्यावेळेस हीट सोबत टेम्परेचर वाढणं सुरू होऊन जाईल. म्हणजे आता बर्फाचं पूर्ण पाणी झालं आणि पाणी झाल्यानंतर त्यानंतर पाणी जे आहे त्याला आपण हीट देणं सुरू ठेवूया आणि टेम्परेचर परत वाढत जाईल. म्हणजे -5 पासनं टेम्परेचर वाढून 0 डिग्री सेल्सिअस येईल. इथे टेम्परेचर थांबेल काही वेळासाठी आणि त्याच्यानंतर परत टेम्परेचर वाढत जाईल. टेम्परेचर वाढत वाढत जात असताना जेव्हा 100 डिग्री सेल्सिअसवर टेम्परेचर येईल तर पाण्याच्या वाफेत रूपांतर सुरू होईल, वॉटर स्टीममध्ये कन्वर्ट होत जाईल. पण त्यावेळेस जेव्हा 100 डिग्री सेल्सिअसवर पाणी राहील त्यावेळेस हीट तर आपण देतच राहू, पण सॉलिड पाणी म्हणजे आईस कन्वर्ट होतं वॉटरमध्ये, बर्फ कन्वर्ट होतो पाण्यामध्ये. आता बर्फ म्हटलं तर स्थायू आणि पाणी म्हटलं तर द्रव. तर इथे 0 डिग्री सेल्सिअसवर स्थायू रूपांतरित होतात द्रवामध्ये. ठीक आहे, पाण्याच्या बाबतीत. आता होते कसं की आपण हीट दिली तर टेम्परेचर वाढायला पाहिजे होतं, पण या पर्टिक्युलर टेम्परेचरवर, या 2 टेम्परेचरवर आपल्याला दिसते की हीट तर मिळत आहे पण टेम्परेचर वाढत नाही आहे. त्याचं कारण आहे
की जेव्हा स्थायूमध्ये बर्फ होता, स्थायू परिस्थितीत होता, त्यावेळेस पाण्याचे रेणू एकमेकाला घट्ट चिटकलेले होते आणि जेव्हा द्रव स्वरूपात आलं तर यांच्यामध्ये थोडीशी गॅप येऊन गेली, कारण द्रवातल्या रेणूंमध्ये, लिक्विडमधल्या मॉलिक्युल्समध्ये थोडीशी गॅप असते स्थायूपेक्षा, सॉलिडपेक्षा. तर आपल्याला दिसतंय की हा जो यांच्यामध्ये असलेला जो बंध होता, बॉन्ड होता, हा बॉन्ड काय झाला, हा बॉन्ड कमजोर पडला, वीक झाला आणि त्यामुळे यांच्यामध्ये थोडीशी गॅप आली. तर जेव्हा आपण 0 डिग्री टेम्परेचरवर अवस्थानांतर होते, म्हणजे स्टेट चेंज होत राहते सॉलिड टू लिक्विड, स्थायूपासून द्रवामध्ये, त्यावेळेस ॲक्च्युली जे आपण हीट पाठवतो ती हीट हे बॉन्डिंगला वीक करण्यासाठी, म्हणजे बॉन्डिंग तोडण्यासाठी म्हणा किंवा बॉन्डिंगला कमजोर करण्यासाठी, बंधांना कमजोर करण्यासाठी वापरली जाते. तर आपल्याला असं दिसेल की आपण या ठिकाणी जी हीट देतोय ती हीट तापमान तर वाढवणार नाही, तापमान ॲज इट इज ठेवेल आणि हे बॉन्डिंग्स जे आहेत बर्फामधल्या पाण्याच्या रेणूचे बॉन्डिंग्स आहेत ते वीक होत जातील आणि कालांतराने सगळा बर्फ जेव्हा पाण्यात रूपांतरित होईल, है ना, पाण्यात रूपांतरित होईल, तर आता बॉन्डिंग ब्रेक झालेली राहील, आता तिथे बॉन्डिंग द्यायची गरज नाही आणि त्यानंतर मग काय होईल की टेम्परेचर हीटच्या नुसार वाढायला लागेल. अशीच परिस्थिती जेव्हा वायू स्वरूपात येऊ, आपण गॅशियस स्टेटमध्ये येऊ, जेव्हा स्टीम बनेल, तर स्टीमचे जे मॉलिक्युल्स आहेत म्हणजे आहेत ते H2Oच, यांच्यामध्ये आणखी बॉन्ड काय होऊन जाईल, वीक होऊन जाईल किंवा याच्यामध्ये तर कम्प्लिटली बॉन्डच तुटेल. तर जेव्हा 100 डिग्री सेल्सिअसवर पाणी येईल त्यावेळेस काय होणार विद्यार्थ्यांनो, तर बॉन्ड ब्रेकिंगसाठी हीट वापरली जाईल आणि ही उष्णता टेम्परेचर वाढवून देणार नाही. ती पूर्णच्या पूर्ण उष्णता हे जे बॉन्ड्स आहेत रेणूंमधले किंवा बंध आहेत यांना कमजोर करण्यासाठी किंवा यांना तोडण्यासाठी वापरली जाईल. आणि एकदा का सगळ्याचं सगळं पाणी म्हणजे स्टीममध्ये आलं, वाफेच्या स्वरूपात झालं, तर मग आता हीटच्या नुसार टेम्परेचर वाढत जाईल. तर ही जी उष्णता आहे, ज्या उष्णतेमुळे बॉन्ड ब्रेकिंग होते किंवा ही जी उष्णता आहे जी टेम्परेचर वाढवण्याच्या कामी न येता ती अवस्थानांतर करून देते, स्टेट चेंज करून देते, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस. ही जी हीट आहे किंवा ही जी उष्णता आहे त्याला आपण अप्रकट उष्मा म्हणतो किंवा लॅटंट हीट असं म्हणतो. विद्यार्थ्यांनो, जे सांगितलं ते कळलं का तुम्हाला? एकदा रिप्लाय करा. स्टुडंट्स प्लीज रिप्लाय. हॅव यू अंडरस्टूड? रिपीट मी एक्झॅक्टली हेच रिपीट नाही करत. आता यालाच दुसऱ्या भाषेत सांगायचं आहे तर तिथे तुम्हाला आणखी छानपैकी कळून येईल. ओके, फक्त 2 मिनिटं थांबा. डेफिनेशन. ओके, जी उष्णता, बघा उष्णतेचं काम काय की उष्णता दिली तर तापमान वाढते, पण पर्टिक्युलर आपण पाणी, बर्फ, पाणी, वाफ हा जो एक्झाम्पल घेतोय यामध्ये आपल्याला दिसते की बर्फ म्हणजे स्थायू, पाणी म्हणजे द्रव आणि वाफ म्हणजे लिक्विड, वायू, असं आपल्याला माहिती आहे. आता होते काय की आपण जेव्हा हीट देतो तेव्हा ती हीट काही पर्टिक्युलर टेम्परेचरवर आपल्याला त्या उष्णतेला अनुसरून तापमान वाढताना दिसत नाही. म्हणजे हीट चालली आहे, हीट मिळत आहे, पण ती हीट तापमान नाही वाढवून देत. मग प्रश्न येते ती हीट गेली कुठे मग? तर ती हीट, ती उष्णता स्थायूमधल्या म्हणजे सॉलिडमधल्या जे रेणू आहेत म्हणजे काय मॉलिक्युल्स आहेत त्यांना कमजोर करण्यात, हे बंध असतात ना त्यांच्यामध्ये 2 अणू, H2O चे 2 अणू, हे का बरं एकमेकांशी चिटकलेले असतात? तर यांच्यामध्ये एक बॉन्ड असतो. बॉन्ड म्हणजे काय असते? आकर्षण बंध असते. जेव्हा तो सॉलिडमध्ये असते म्हणजे बर्फाच्या स्वरूपात असते पाणी, तेव्हा त्या रेणूंमधला बंध खूप घट्ट असतो, कारण सॉलिडमध्ये रेणू खूप जवळजवळ असतात आणि त्यांच्यामध्ये अट्रॅक्शनचा फोर्स खूप जास्त असतो. आता हा जर बंध तोडायचा असेल तर आपल्याला इथे ऊर्जा पुरवावी लागेल. तर आपण जेव्हा उष्णता देत असतो तर ही उष्णता
0 डिग्री सेल्सिअसवर जेव्हा हा बर्फाच्या स्वरूपात असते तर हे बॉन्ड तोडण्यासाठी उष्णता वापरली जाते आणि ही उष्णता टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरली जात नाही. म्हणजे सर्व उष्णता बॉन्ड ब्रेकिंगच्या कामी येते. आणि सेम द्रवापासून जेव्हा वायूमध्ये जातो, आपण लिक्विडपासून जेव्हा गॅसेस स्टेटमध्ये जातो, तर हेच काम होतं, बॉन्ड ब्रेकिंगचं किंवा बॉन्ड लूज करण्याचं काम. तिथे उष्णता पुरवली जाते आणि सगळीची सगळी उष्णता काय करते, बॉन्डिंग ब्रेक करून देते आणि तापमान वाढवत नाही. तर अशी जी उष्णता असते जी अवस्थानांतर होताना, अवस्थानांतर म्हणजे काय, स्टेट ऑफ चेंज, चेंज ऑफ स्टेट. चेंज ऑफ स्टेट मीन्स काय, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, म्हणजे स्थायूपासून द्रवात आणि द्रवापासून वायूमध्ये. हे जे स्टेट चेंज होते, हे स्टेट चेंज करताना दिलेली उष्णता तापमान वाढवून देत नाही. तर ही जी पर्टिक्युलर त्या टेम्परेचरवरची उष्णता असते, त्याच उष्णतेला आपण काय म्हणतो, अप्रकट उष्मा म्हणतो. त्याच उष्णतेला आपण अप्रकट उष्मा म्हणतो. आय होप आता तुम्हाला कळलं असेल ज्यांना डाऊट होता. स्टुडंट्स, प्रियंका, तरी आपल्याला एक ग्राफ काढायचा आहे. तो ग्राफ आपण पुन्हा पाहूया, त्याच्यामध्ये आणखी छानपैकी एक्सप्लेन. ग्राफ आपण असा बघूया. इकडे आपण लिहूया हीट, एक्स ॲक्सिसवर हीट टाकलं आणि वाय ॲक्सिसवर टेम्परेचर. ठीक आहे. आता समजा -5 डिग्री टेम्परेचर आहे. हा टेम्परेचर आपण घेऊया -5 डिग्री सेल्सिअस. तर काय होईल, आपण जशी हीट देऊ त्या हिशोबाने पाणी बर्फ तापत जाईल, म्हणजे उष्णता मिळत जाईल. तर ग्राफ इकडे उष्णता मिळत आहे आणि त्या हिशोबाने तापमान वाढत आहे. पण जसं 0 डिग्री सेल्सिअस आलं, म्हणजे हा 0 डिग्री सेल्सिअस आलं, आता काय होईल, आपण हीट तर देऊ, हीट देणं सुरू राहील, पण टेम्परेचर नाही वाढेल. म्हणजे बघा, वाय ॲक्सिसकडे ग्राफ नाही चालला, हा ग्राफ कुठे चालला, आडवाच चालला. म्हणजे उष्णता मिळत आहे, पण त्या अनुसार आपल्याला तापमान वाढताना दिसत. मग इथे सर्व रूपांतरित होऊन जाईल बर्फ पाण्यामध्ये. म्हणजे जेव्हा पाण्यात रूपांतर झालं त्यानंतर टेम्परेचर हीटनुसार वाढत जाईल. म्हणजे इकडे हीटही वाढत आहे आणि इकडे टेम्परेचरही वाढत आहे. असं करत करत ही अवस्था कुठे येईल, 100 डिग्रीपर्यंत. हे आपण म्हणूया 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत. 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय होईल विद्यार्थ्यांनो, इकडे हीट मिळणं सुरू आहे आणि इकडे तापमान वाढणं सुरू आहे. पण 100 डिग्रीवर आल्याबरोबर अचानक हीट तर मिळत जाईल, पण तापमान वाढणं बंद होईल. इथे उष्णता मिळत आहे बघा, या डायरेक्शननी ग्राफ चाललाय, पण त्या अनुसार तापमान वाढतच नाही, हॉरिझॉन्टल होऊन गेला, आडवा होऊन गेला. तर आपण काय म्हणू, इथे अवस्थानांतर होत आहे, चेंज ऑफ स्टेट होत आहे, स्टेट चेंज होत आहे. आणि एकदा इथे सगळं पूर्णची पूर्ण वाफ निर्माण झाली की मग पुन्हा टेम्परेचरही वाढेल आणि टेम्परेचर म्हणजे हीट वाढेल, तर त्यानुसार टेम्परेचर वाढेल आणि मग ते तिकडे, कारण आता अवस्थानांतर तो होणार नाही. आता आपण थोडंसं लक्षात घेऊ, या ठिकाणी हा जो ग्राफ आहे इथे काय होता, इथे फक्त बर्फ होता है ना. या ग्राफमध्ये काय, बर्फाचं पाणी होणं सुरू आहे. तिथे आपण असं लिहूया की या ठिकाणी बर्फ पण आहे आणि प्लस पाणी पण आहे. ठीक आहे. या बिंदूवर येता येता सर्वच सर्व काय होईल, पाणी होऊन जाईल आणि हा जो ग्राफ असा वाढत जाईल तेव्हा आपल्याला दिसेल की इथे पाणीच आहे. परत या ठिकाणी काय होणार, या ठिकाणी पाणी वाफेत रूपांतरित होत राहील. तर आपण इथे असं म्हणूया, इथे पाणी तर आहेच, पण त्यासोबत वाफ पण आहे, म्हणजे स्टीम पण आहे. आणि या बिंदूवर काय होईल,
पूर्णची पूर्ण पाण्याची वाफ झालेली राहील आणि इथे पुढे आपल्याला वाफच मिळेल, म्हणजे स्टीम मिळेल. तर इथे बर्फ आहे, या ठिकाणी बर्फ आणि पाणी आहे, इथे फक्त पाणी आहे, इथे सुद्धा विद्यार्थ्यांना फक्त पाणी आहे आणि या ठिकाणी लास्ट वाफ आहे. ओके. आता इथे बघा, ही जी उष्णता आहे, ही बघा, ही जी ग्राफ मध्ये हॉरिझॉन्टल दिसते, ही उष्णता आहे, याला आपण म्हणतो अप्रकट उष्मा. या उष्णतेला आपण म्हणतो अप्रकट उष्मा. ठीक आहे. आणि इथे सुद्धा ही जी उष्णता आहे, हे दिसत आहे आपल्याला, ही उष्णता आहे, याला सुद्धा आपण काय म्हणणार विद्यार्थ्यांनो? अप्रकट उष्मा. याच्यावर प्रश्न आला होता परीक्षेत, 2 प्रश्न आले होते, म्हणून हे थोडंसं डिटेलमध्ये अभ्यास करणे गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला असं याच्यावरून अप्रकट उष्मा आपल्याला कळून आली. हा जो हॉरिझॉन्टल ग्राफ आहे ना, इथून इथे, यालाच आपण अप्रकट उष्मा असं म्हणतो. आता विद्यार्थ्यांनो सांगा, हा ग्राफ कळला का? हा ग्राफ कळला का? व्हेरी गुड. One second, students. ओके. आता जो प्रश्न आला होता, तो प्रश्न मी तुम्हाला एक विचारतो. तो प्रश्न कसा होता की 100 डिग्री सेल्सिअसवर 100 डिग्री सेल्सिअसवर पाणी आहे आणि 100 डिग्री सेल्सिअसवर पाण्याची वाफ आहे. होऊ शकते का असं? 100 डिग्री सेल्सिअसवरच पाणी पण राहू शकते आणि 100 डिग्री सेल्सिअसवर पाण्याची वाफही राहू शकते. तर होते ना असं? हे बघा, या बिंदूवर टेम्परेचर 100 डिग्री आहे आणि इथे फक्त पाणी आहे आणि इथून आता पाण्याची वाफ होणं सुरू झालं आणि या बिंदूवर टेम्परेचर 100 डिग्रीच आहे पण इथे पाण्याची काय प्युअर वाफ आहे. प्रश्न हा होता की, म्हणजे मी तुम्हाला दुसऱ्या स्टाईलने विचारतो प्रश्न की 100 डिग्री सेल्सिअसवरच्या पाण्याने एखादी व्यक्ती भाजला किंवा 100 डिग्री सेल्सिअसच्या वाफेने एखादी व्यक्ती भाजला है ना, पाणी पडलं अंगावर किंवा वाफे एकदम अंगावर वाफ आली, तर 2 केसेसपैकी कोणत्या केसमध्ये त्याला जास्त इजा होईल, त्याला जास्त त्रास होईल त्याला? म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसवरचं पाणी डेंजरस आहे की 100 डिग्री सेल्सिअसवरची वाफ डेंजरस आहे? कोणत्या परिस्थितीत तो जास्ती भाजेल, हा माझा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही रिप्लाय करा, पाणी की वाफ? ठीक आहे. आता काही लोकांनी, मॅक्सिमम लोकांनी वाफ म्हटलं आणि काही लोकांनी पाणी म्हटलं. आता एक नॉर्मल गोष्ट काय डोक्यात येते की आपण टेम्परेचरनुसार पाहिलं तर दोघांचाही टेम्परेचर तर 100 डिग्री सेल्सिअस आहे. तर 100 डिग्री सेल्सिअस आहे तर मग याच्यामध्ये दोघांही परिस्थितीमध्ये समान इजा होईल, समान भाजला जाईल. मग पहिलं एक नॉर्मल उत्तर आहे की दोन्ही केसमध्ये काय होईल, समान इजा होईल. पण हे उत्तर रॉंग आहे. आणि ज्यांनी म्हटलं की 100 डिग्री सेल्सिअसच्या वाफेवर त्याच्यामुळे जास्त इजा होईल तर ते लोक करेक्ट आहे. ओके. 100 डिग्री सेल्सिअस वाफेवर इजा होईल, 100 डिग्री सेल्सिअस पाण्यापेक्षा जास्त. आता प्रश्न काय होता की असं का होईल, त्याचं कारण होतं ऑप्शनमध्ये आणि ते कारण आपल्याला सांगायचं होतं. समजलं ना? प्रश्न हा नव्हता. प्रश्न तो हेच म्हणत होता की 100 डिग्री सेल्सिअसच्या वाफेवर भाजलेला व्यक्ती याला जास्त इजा होईल,
100 डिग्री सेल्सिअस पाण्यापेक्षा. याचे कारण काय आणि खाली कारणं दिले होते, तर ते कारण तुम्ही मला सांगा की त्याचं कारण तुम्ही काय म्हणताय सांगा स्टुडंट्स. आता जो ॲक्च्युअल कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे तो क्वेश्चनचा आन्सर सांगा. वैभवने सांगितलेलं उत्तर एक्झॅक्ट आहे. वैभवने सांगितलेलं उत्तर कारण बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा 100 डिग्री सेल्सिअसवर इथे पाणी आहे, ओके, तर ही पाण्यामध्ये हीट किती आहे. भाजेल व्यक्ती कशामुळे, हीटमुळे ना, उष्णतेमुळे भाजते. तर आपल्याला दिसते की 100 डिग्री सेल्सिअसवर आपण ग्राफ प्लॉट केला तर हे एवढी उष्णता, या इथपासून इथपर्यंत उष्णता त्या 100 डिग्री सेल्सिअसच्या पाण्यामध्ये. पण जेव्हा आपण वाफेचा विचार करतो तर वाफ या ठिकाणी आहे, तर 100 डिग्री सेल्सिअसवर वाफेमध्ये किती उष्णता असते, तर ती एवढी असते, म्हणजे इथपासून इथपर्यंत. म्हणजे पाण्यामध्ये जेवढी उष्णता असते 100 डिग्री सेल्सिअसवर त्याच्यापेक्षा जास्त थोडी उष्णता, जी उष्णता अप्रकट उष्मा आहे तेवढी उष्मा त्या वाफेमध्ये जास्त असते. आणि जास्त असल्यामुळे काय होते की एक्स्ट्रा हीट मिळाल्यामुळे 100 डिग्री सेल्सिअसच्या वाफेने भाजलेल्या व्यक्तीला जास्त इजा होते, है ना. एवढी हीट डिफरन्स या दोन केसेसमध्ये दिसते. 100 डिग्री सेल्सिअसवर पाण्याला एवढी उष्मा असते, त्याच्यामध्ये एवढी हीट असते, आणि 100 डिग्री वाफेवर जास्त हीट असते. आणि जिथे हीट जास्त आहे तिथे आपल्याला माहित आहे भाजण्याचा प्रकारही काय राहील, जास्त राहील. तर विद्यार्थ्यांनो, वैभवचं उत्तर करेक्ट होतं. बहुतेक ज्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांचे करेक्टच आहे, बिलकुल बिलकुल. तर तुम्हाला कळला हा कन्सेप्ट कळला, अप्रकट उष्मा. एकदा सगळे रिप्लाय करा. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता तुम्ही विद्यार्थ्यांनो. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर प्रश्न विचारू शकता. ठीक आहे ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया. हां विद्यार्थ्यांनो, याच्या पुढे आपण थोडा एक एक जे प्रोसेसेस आहेत, म्हणजे ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांची नावं पाहून घेऊया आणि त्याच्यातलं डिटेल मी थोडंसं हीट रिलेटेड समजून सांगतो. आपण 3 अवस्था बघूया. 3 अवस्था. इथे बर्फ घेतो मी, पाण्याबाबतच बोलतो, त्याला आपण सॉलिड म्हणू, म्हणजे त्याला आपण मराठीत काय म्हणणार, स्थायू म्हणणार. ओके. मग दुसरी, इथे याचं काय बनलेलं आहे, पाणी. ही लिक्विड आहे आणि त्याला आपण द्रव म्हणू. तिसरं ते राहील पाण्याची वाफ, त्याला आपण गॅस स्टेट म्हणू, म्हणजेच काय, त्याला आपण मराठीत वायू म्हणू. ठीक आहे. तर आपल्याला दिसते ही सॉलिड स्टेट, ही लिक्विड स्टेट आणि ही गॅशियस स्टेट. ओके. जेव्हा सॉलिड मधून लिक्विड मध्ये चेंज होते, सॉलिड मधून लिक्विड मध्ये चेंज होते, तर त्या प्रोसेसला, त्या प्रक्रियेला आपण मराठीत काय म्हणतो, मराठीत काय म्हणतो त्याला, तर त्याला विद्यार्थ्यांना मराठीत म्हणतो आपण द्रवण, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण मेल्टिंग. इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला, मेल्टिंग. आणि हे द्रवण किंवा हे मेल्टिंग किती डिग्री सेल्सिअसवर होते, तर 0 डिग्री सेल्सिअसवर होते. म्हणजे 0च्या अगोदर जर लोअर टेम्परेचर असेल त्यावेळेस पाणी
बर्फाच्या स्वरूपात असते आणि बर्फाला जेव्हा आपण वितळवतो तर त्या प्रोसेसला द्रवण म्हणतात, म्हणजे मेल्टिंग म्हणतो आपण. ठीक आहे. जेव्हा आपण पाण्यापासून वाफ तयार करतो तर त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? पाण्यापासून वाफ बनवतो. तर मराठीत त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? तर मराठीत त्या प्रोसेसला आपण म्हणतो उत्कलन. उत्कलन. आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण बॉइलिंग. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण बॉइलिंग. उत्कलन म्हणजे बॉइलिंग. आणि हे बॉइलिंग किती डिग्री सेल्सिअस होते खास करून पाण्याच्या बाबतीत? तर 100 डिग्री सेल्सिअस. ओके. तर हे प्रोसेसेसचे नाव आहे आणि ते पर्टिक्युलर टेम्परेचर आहेत ज्या टेम्परेचरवर या प्रोसेसेस घडून येतात. पण जर आपण रिव्हर्स केलं, वाफेला थंड करत आणलं, म्हणजे वाफ समजा 110 डिग्री सेल्सिअसवर आहे आणि त्या वाफेतलं तापमान आपण हळूहळू कमी करत घेतो, तर काय होईल? 100 डिग्री सेल्सिअसवरच वाफेचे पाणी बनायला लागेल. वाफेचे पाणी बनायला लागेल आणि त्या प्रोसेसला आपण मराठीत काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? तर त्याला म्हणतो आपण संघनन. संघनन. आणि इंग्लिशमध्ये कंडेन्सेशन. कंडेन्सेशन. ठीक आहे. त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो, संघनन. लिक्विड मधून आपण जेव्हा सॉलिड मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे पाणी आहे त्या पाण्याला फ्रीजमध्ये टाकलं तर तो पाणी थंड होत 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 0 डिग्री सेल्सिअसवर बर्फात रूपांतरित होतं. त्याला आपण कोणती प्रक्रिया म्हणतो? तर त्या प्रक्रियेला आपण म्हणतो गोठण. गोठण. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण फ्रीजिंग. फ्रीजिंग. ठीक आहे. आता असं कधी होते का की सरळ बर्फाला किंवा बर्फ म्हणण्यापेक्षा सॉलिडला आपण गॅस स्टेटमध्ये आणू शकतो का? तर काही म्हणजे एक बघा, ही प्रोसेसच आहे की पहिले सॉलिड राहील, मग त्याचं लिक्विड बनेल, मग त्याचं गॅस बनेल. पण काही असे मटेरियल्स आहेत जसं आयोडीन आहे, कॅम्फर म्हणजे कापूर आहे, हे असे पदार्थ आहेत की जे सॉलिड स्टेटवरून सरळ गॅशियस स्टेटमध्ये जाऊ शकतात. तर जेव्हा ते असं होते तर सॉलिडमधून थोडी गॅसमध्ये डायरेक्ट जात असेल, गॅस स्टेटमध्ये जात असेल, तर या प्रोसेसला आपण काय म्हणतो? तर या प्रोसेसला आपण म्हणतो सब्लिमेशन, म्हणजे संप्लवन. आणि याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सब्लिमेशन. सब्लिमेशन. तर हे एक म्हणजे याच्यावर असे प्रश्न अगोदर विचारायचे, आता काही विचारत नाही याच्यावर. पण जसं नाही का की या सॉलिड टू लिक्विड जे होते त्याला आपण काय म्हणतो, त्या प्रोसेसला काय म्हणतो, मग वेगवेगळे टेम्परेचर्स आपल्याला लक्षात पाहिजे. तर अशा प्रश्न म्हणजे 1 लाइनर क्वेश्चन्स अगोदर यायचे, आता येत नाही. पण ह्या प्रोसेसेसची नावं आपल्याला माहिती पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही सांगा, कळलं का तुम्हाला या प्रोसेसेस? एकदा रिप्लाय करा. हे फक्त याच्यात समजवण्यासारखं काही नाही, इथे फक्त नावच लक्षात ठेवायची आहेत आपल्याला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बघा, इथे आणखी एक गोष्ट होते. कसं की आपण म्हणतो लिक्विड पाणी वाफेत रूपांतरित व्हायला काय असते? बॉइलिंग ही प्रोसेस होते. आणि बॉइलिंग प्रोसेस म्हणजे उत्कलन ही जी प्रक्रिया असते, ही प्रक्रिया 100 डिग्री सेल्सिअसवर असते. मग असं आहे का की पाण्याचे वाफेत रूपांतर फक्त 100 डिग्रीवरच होते? मधल्या काही परिस्थितीमध्ये पाण्याचे वाफेत रूपांतर होत नाही का? तर ॲक्च्युली पाण्याचे वाफेत रूपांतर कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ शकते, कुठल्याही तापमानावर होऊ शकते. जसं तुम्ही लक्षात घ्या, आपण जसं कपडे धुवून वाळवायला टाकतो, तर तिथे ओले कपडे जे असतात त्याच्यामध्ये पाणीच असतं. पण काही वेळानंतर ते कपडे वाळून जातात. तर मग आता टेम्परेचर 100 डिग्री तर गेलं नसेल,
है ना. ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर 100 डिग्री जातच नाही. तर मग कपडे वाळले कसे, म्हणजे त्याच्यातलं पाणी कसं बाहेर कसं पडलं, तर नक्कीच ते वाफेच्या स्वरूपात पडलं. पण ते जे वाफ बनली पाण्याची ती 100 डिग्रीवर बनली नाही. तर ॲक्च्युली काय होते की पाण्याची वाफ हे कोणत्याही तापमानावर होऊ शकते. आणि हे जे पाण्याचे वाफेत रूपांतर होते हे वाफ आहे. या प्रोसेसला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, या प्रोसेसचं नाव आहे की कुठल्याही तापमानावर पाण्याचे वाफेत रूपांतर होणे, या प्रोसेसला आपण म्हणतो बाष्पीभवन. बाष्पीभवन इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन. ही जी इव्हॅपोरेशनची प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ही प्रोसेस कधी पण होऊ शकते, कुठल्याही टेम्परेचरवर होऊ शकते. ओके. आता ही जे बाष्पीभवन आहे हे पर्टिक्युलरली 2-3 गोष्टीवर अवलंबून असते. म्हणजे बाष्पीभवनाची स्पीड, बाष्पीभवनाचा रेट है ना, बाष्पीभवनाचा दर, इव्हॅपोरेशनचा रेट हा पर्टिक्युलर 2-3 गोष्टींवर अवलंबून असते. आणि त्या गोष्टी कोणत्या, तर त्या मी तुम्हाला सांगतो. पहिला आहे बाष्पीभवनाचा वेग. आपण वेगाबद्दल बोलतोय, स्पीड म्हणा किंवा वेग म्हणा. हे पृष्ठभागावर म्हणजे कोणाचा पृष्ठभाग, द्रवाचा पृष्ठभाग याच्यावर अवलंबून असते. द्रवाच्या पृष्ठभागावर बाष्पीभवनाचा वेग अवलंबून असते. मी लिहितो, बाष्पीभवनाचा वेग द्रवाच्या पृष्ठभागावर अवलंबून असतो. म्हणजे बघा, तुम्हाला एक सांगतो की आपण पुष्कळदा असं करतो की एकदम कपामध्ये असलेली गरम चहा याला आपण काय करतो की बशीमध्ये टाकून तिला थंड करण्याचा प्रयत्न करतो. आता थंड करण्याचा प्रयत्न करतो तर आपण काय करतोय, आपण जो कपाचा जो पृष्ठभाग आहे ना, ज्यामध्ये द्रव दिसते आपल्याला, म्हणजे चहा दिसते, तो पृष्ठभाग आपण वाढवून देतो. बशीमध्ये टाकल्यावर पृष्ठभाग वाढतो. पृष्ठभाग वाढल्यानंतर काय होते, बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि त्यानंतर आपल्याला जी चहा थंड पाहिजे असते ती चहा थंड होते. तर एक कळलं की पृष्ठभाग वाढत गेला तर बाष्पीभवनाचा वेगही काय होतो, वाढत जातो. ओके. दुसरं आहे तापमान. म्हणजे बाष्पीभवनाचा वेग तापमानाशी सुद्धा संबंधित आहे. बाष्पीभवनाचा वेग तापमानाशी सुद्धा संबंधित आहे. जास्त तापमान जास्ती वेग बाष्पीभवनाचा, कमी तापमान कमी वेग. आता याचं उदाहरण कसं घेऊया आपण, की आपण उन्हाळ्यामध्ये वाळवायला, ओले कपडे वाळवायला टाकले असता उन्हाळ्यात ते लवकर वाळतात. तेच थंडी किंवा पावसाच्या वेळेस त्यांची वाळण्याची म्हणजे ड्राय होण्याची जी प्रोसेस असते ती काय असते, स्लो असते. कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान खूप जास्त असते, तर त्यामुळे बाष्पीभवन फास्ट होते आणि आपले कपडे लवकर वाळतात. म्हणजे बाष्पीभवनाचा वेग हा तापमानाशी सुद्धा काय समप्रमाणात आहे, टेम्परेचरशी डायरेक्टली प्रोपोर्शनल. तिसरं हे आहे द्रवाचे स्वरूप. म्हणजे काही असे द्रव असतात विद्यार्थ्यांनो की ज्यांच्यामध्ये बाष्पीभवन खूप फास्ट घडून येते, कारण त्यांची बनावट म्हणजे त्यांचं मेकॅनिझम जे आहे ते त्या पद्धतीचं असतं. जसं फॉर एक्झाम्पल घेऊया की सपोज करा एका प्लेटमध्ये आपण पेट्रोल घेतलं आणि तेवढाच क्वांटिटीमध्ये एका प्लेटमध्ये पाणी घेतलं, तर आपल्याला दिसेल की पाणी पहिले उडून जाईल. म्हणजे पाणी बाष्पीभवन होऊन पहिले गायब होईल आणि त्यानंतर पुष्कळ वेळानंतर पाणी जाईल. म्हणजे सांगायची गोष्ट ही की लिक्विड जेव्हा पेट्रोल होता तर बाष्पीभवन लवकर घडून आलं आणि लिक्विड जेव्हा वॉटर होतं तेव्हा बाष्पीभवनाचा वेग काय आला, कमी झाला. म्हणजे द्रवाच्या स्वरूपावर सुद्धा बाष्पीभवनाचा वेग काय असतो, निर्भर असतो. विद्यार्थ्यांनो, बाष्पीभवनाबाबतीत तुम्हाला सांगितलेले पॉइंट्स कळून आले का? एकदा रिप्लाय करा. एक मिनिट, काही क्वेश्चन्स आहेत?
सबलिमेशनचे एक्झाम्पल्स करेक्ट सांगितले आहेत. कॅम्फर, आयोडीन हे करेक्ट आहे. येस स्टुडंट्स. बॉइलिंग पॉइंटवर काय डिपेंड असते? स्नेही बॉइलिंग पॉइंटवर काय डिपेंड असते? म्हणजे तुमचा प्रश्न नाही कळला, थोडा प्रश्न प्रिसाइजली विचारा. इव्हॅपोरेशन ही प्रोसेस वेगळी आहे. स्नेही बघा, इव्हॅपोरेशन वेगळं आणि बॉइलिंग वेगळं. कसं की इव्हॅपोरेशन जेव्हा करतो तर इव्हॅपोरेशन कोणत्याही टेम्परेचरवर घडून येतं, पण जेव्हा आपण बॉइलिंग करतो तर बॉइलिंग पर्टिक्युलर एकाच टेम्परेचरवर होते. कोणत्या? 100 डिग्री सेल्सिअसवर. दोन्ही केसेसमध्ये पाण्याचे वाफेतच रूपांतर होते. पण जेव्हा 100 डिग्रीवर होत असेल तेव्हा त्या प्रोसेसला बॉइलिंग म्हणायचं, आणि जेव्हा कुठल्या 100ला सोडून कुठल्याही टेम्परेचरवर होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? इव्हॅपोरेशन. ओके, असं प्रोसेस. प्रेशरचाही फॅक्टर असतो. बिलकुल प्रेशरचा फॅक्टर असतो. प्रेशर आपण कमी जास्त केलं तर बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट यांच्यावर फरक पडतो. ते मी सांगणार आहे नंतर. एक टॉपिक होऊ द्या, मग प्रेशरचा फरक सांगेल मी तुम्हाला. कसं असते ना की प्रेशर वाढवलं किंवा पाण्यामध्ये काही कंटेंट्स वाढवले तर तो जो बिंदू आहे 0 डिग्री सेल्सिअस किंवा 100 डिग्री सेल्सिअस, हा बिंदू इकडे तिकडे झालेला दिसतो. हे प्युअर वॉटरसाठी आहे. ओके, आणि ही जी बॉइलिंग करून आणतोय ना आपण, ही बॉइलिंग ओपन बॉइलिंग आहे. म्हणजे कसं, भांड्याला झाकण नाही लावलं आपण, भांड्याला ओपन ठेवलं तेव्हाच ते 100 डिग्री सेल्सिअसवर काय झालं? उकडायला लागते, है ना, त्याचं बॉइलिंग होत असते. तर प्रेशर नक्कीच इफेक्ट करते. म्हणूनच आपण प्रेशर कुकर वगैरे वापरतो ना. पण ते मी तुम्हाला नंतर सांगेल प्रेशर रिलेटेड, कारण एक आणखी टॉपिक घ्यायचा आहे, त्याच्यानंतर होईल ते डिस्कस. सो यू आर करेक्ट. येस, बॉइलिंग पॉईंट कमी असेल तर इव्हॅपोरेशनचा स्पीड इन्क्रीज होत असते. बॉइलिंग पॉईंट कमी असेल तर इव्हॅपोरेशनचा स्पीड. बघा, हा डिपेंड करेल की तुम्ही कोणत्या मटेरियलबद्दल बोलता, कोणत्या लिक्विडबद्दल बोलता. ओके, बॉइलिंग पॉईंट कमी असेल तर आपण कसं म्हणू की सपोज करा एक पदार्थ आहे, तो 0 डिग्री सेल्सिअसच्या आधी सॉलिड आहे आणि तो 10 डिग्री सेल्सिअसवर बॉईल होतो. तर त्याला इव्हॅपोरेशन करायला फक्त 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर एवढंच डिफरन्स आहे, है ना. कारण जसा टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस झाला त्याचं बॉइलिंग सुरू होऊन जातं, है ना. तर ते इथे आपण स्पेशली कोणाबद्दल बोलतोय? वॉटरबद्दल. तर आपण त्याबद्दल नाही सांगू शकत. ते डिपेंड करेल की तुम्ही कोणता लिक्विड घेताय. जर टेम्परेचर डिफरन्स खूप कमी असेल, त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट यामधला जो डिफरन्स आहे तो कमी असेल तर इव्हॅपोरेशन घडून यायला त्याला वेळच नाही मिळणार. पटकन टेम्परेचर राईज होईल आणि सरळ बॉइलिंग सुरू होऊन जाईल. ओके, तर ते डिपेंड करेल की आपण लिक्विड कोणता करतो आहे. ओके, येस, व्हेरी गुड. तर हा टॉपिक तुम्हाला कळला असेल. ह्या प्रोसेसेसची नावं लक्षात ठेवायचे, कारण तुम्ही जर कधी छोट्या एक्झाम्स वगैरे देत असाल, है ना, क्लास 3च्या वगैरे किंवा अन्य एखाद्या जिल्हा परिषदेच्या, जिल्हा निवड मंडळाच्या एक्झाम्स वगैरे देत असाल तर यावर आधारित छोटे प्रश्न नक्कीच विचारले जातात. तर विद्यार्थ्यांनो, हे विसरायचं नाही, हा इम्पॉर्टंट. आणखी काही डाऊट आहे? नाही तर पुढे जाऊया. जास्त उंचीवर पाणी, ते बघा त्याच्यात प्रेशरची गोष्ट येते. मी तुम्हाला ते प्रेशर रिलेटेड नंतर सांगतो. मला आणखी एक टॉपिक घ्यायचा आहे. तो टॉपिक झाल्यानंतर मग आपण प्रेशर रिलेटेड गोष्टीवर येऊ. ओके, की त्या प्रेशरमुळे हा जो मेल्टिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट आहे, हा कसा चेंज होतो हे आपण नंतर पाहूया. एक टॉपिक होत्या, म्हणजे तो आता हाच टॉपिक चालेल, म्हणजे हे आपण नंतर डिस्कस करू. उद्या डिस्कस होईल. उद्या म्हणजे मंडेलाच होईल ते डिस्कस. ओके, तर एवढं समजलं. मी तो प्रेशरवर सांगणार आहे.
थोडा वेट करा विद्यार्थ्यांनो. जितकं बोर्डवर दिसते तिथपर्यंत तुमचं ओके आहे. एकदा फायनल रिप्लाय करा. बोर्डवर जे दिसतंय त्या रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर विचारा किंवा रिप्लाय करा येस म्हणून. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया विद्यार्थी. आता यानंतर आपल्याला एक पाहायचं आहे. हे पाहायचं आहे उष्णतेचे वहन. उष्णतेचे वहन त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो हीट फ्लो. म्हणजे उष्णता ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते है ना. तर त्यांना त्या ज्या प्रोसेसेस आहेत कुठल्या कुठल्या पद्धतीने उष्णता या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल ते आता पाहायचं आहे. त्याला आपण हीट फ्लो किंवा उष्णतेचे वहन म्हणतो. तर यामध्ये सर्वात पहिला प्रकार आहे त्याला म्हणतो आपण वहन. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण कंडक्शन. आता हे काय बघा. याचं पहिले आपण एक उदाहरण बघूया की सपोज करा एक ही धातूची पट्टी आहे. धातूची पट्टी आहे मेटल ॲक्रोड. आता इथे हा धातू पट्टीमधून या ठिकाणी पर्टिक्युलर या पॉइंटवर आपण उष्णता दिली. धातूपट्टी आहे आणि पर्टिक्युलर एका कोपऱ्यामध्ये आपण उष्णता पुरवली तर काही वेळेनंतर आपल्याला ही उष्णता इथून मिळालेली उष्णता इथे भासेल, या दुसऱ्या एंडवर भासेल. ओके, असं होते ना. असं बघा आपण घरामध्ये किचनमध्ये आपण काही पदार्थ बनवत असू, गॅसवर हीट भेटणं सुरू आहे खालून आणि कदाचित आपण एखादी चम्मच असा राहिला, स्टीलचा वगैरे चम्मच असतो, तर ॲक्च्युली उष्णता तर या पट्ट्यात मिळत आहे ना, पण आपण काही वेळानंतर बघितलं तर आपल्याला उष्णता इथे जाणवते, हीट आपल्याला इथे जाणवते. तर हे कशामुळे झालं, तर हीट इथून वाहून त्या धातूमधून शेवटच्या टप्प्यापर्यंत आली. तर हे जे हीटचं वाहन आहे हे वहन झालं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, त्या प्रोसेसला वहन म्हणतो, म्हणजे कंडक्शन म्हणतो. हीट वाहून इथून इथपर्यंत गेली आणि ती सुद्धा कोणत्या प्रोसेसने, वहन या प्रक्रियेमार्फत किंवा कंडक्शन या प्रोसेसने. मग आता कंडक्शनमध्ये काय होते, म्हणजे एक्झॅक्ट काय झालं, तर एक्झॅक्ट काय झालं, हे धातूपट्टीचे जे अणू होते, ॲटम्स होते, ते एकमेकांच्या जवळ होते असे है ना, एकमेकांच्या जवळ होते. हे त्या धातूपट्टीचे अणूंची रचना आहे आतमध्ये. आपण उष्णता कोणाला दिली, या अणूला दिली, म्हणजे या कोपऱ्यात दिली. आता होते का की याला उष्णता मिळाल्यानंतर हा आपल्या जागी सर्वप्रथम काय होतो, व्हायब्रेट व्हायला सुरू होतो. म्हणजे हा असा व्हायब्रेट होतो, म्हणजे काय, कंपन पाहायला लागतो. हा असा हलतो आणि हे हलण्यामुळे काय होतो की हा आपली ऊर्जा जी त्याला हीटच्या स्वरूपात मिळाली, हा याला ट्रान्सफर करतो. ठीक आहे, याला कंपन कशामुळे पावला हा, कारण याला ऊर्जा मिळाली, उष्णता मिळाली म्हणजे ऊर्जा मिळाली. ही उष्णता इथे मिळाल्यानंतर हा आपली ऊर्जा बाजूच्याला देतो. मग बाजूचा काय करतो, कंपन पावतो, म्हणजे व्हायब्रेट होतो. मग हा व्हायब्रेट झाला तर हीच उष्णता इकडे पाठवतो आणि असंच प्रोसेस सुरू होऊन जाते. आणि जी उष्णता म्हणजे ऊर्जा आपण या ठिकाणी दिली, ती उष्णता काही वेळेनंतर या अणूंमध्ये आपल्याला दिसायला मिळते. ओके, आणि आपण काय म्हणतो की या ठिकाणी वहन म्हणजे कंडक्शन झालं. तर कंडक्शन किंवा वहन या प्रोसेसमध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते की उष्णता इथून इथे वाहून नेण्यासाठी आपल्याला माध्यम लागते. माध्यम लागते म्हणजे हे अणू नसते तर व्हायब्रेट कोण झाला असतं. सपोज करा या असे दोन अणू असते, त्यांच्यामध्ये गॅप असते, तर याला उष्णता मिळाली, पण हा आपली उष्णता इकडे ट्रान्सफर करू शकला नसता, कारण एवढ्या दूरपर्यंत वहन होणारच नाही. तर आपल्याला असं दिसते की वहन होण्यासाठी माध्यम असणं आवश्यक आहे. माध्यम कुठलाही असो. ओके, इथे आपल्याला म्हणजे आपण खास करून सॉलिडची गोष्ट करतो. सॉलिड माध्यम जेव्हा राहील तेव्हा कंपनमुळे, व्हायब्रेशनमुळे किंवा एनर्जी ट्रान्सफरमुळे
एका ठिकाणची उष्णता दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते. गॉट इट? तर याला आपण वहन म्हणतो. आता बघा, लाकडामध्ये वहन नाही होत. जसं आपण बघा लाकूड वगैरे, किंवा आपल्याला तुम्हाला आठवत असेल की काही काही असे चमचे मिळतात की ज्यामध्ये ते जे ग्रीप असते तिथे लाकूड लावलेलं असतं, है ना. लाकड जिथे हँडल करायचं असते ना आपल्याला, तिथे लाकूड लागलेलं असतं. किंवा लाकडाची काडी आपण अशी जाळली या ठिकाणाहून, तर इथून हीट इथे नाही येत, वहन नाही होत, कारण तिथे अशा प्रोसेस काही होत नाही. तर वहनबद्दल लक्षात ठेवायचं की वहन होण्यासाठी सॉलिड मीडियम लागते, आणि इथे माध्यम जेव्हा राहील तेव्हाच ऊर्जा स्थानांतर होऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचते. विद्यार्थ्यांनो, हे कळून आलं का तुम्हाला? एकदा सांगा, वहन कळलं? वहन काय असते आलं लक्षात? स्टुडंट्स प्लीज रिप्लाय. कंडक्शन काय असते? व्हेरी गुड, व्हेरी गुड. कंडक्शन वूडमध्ये याच्यासाठी नाही होत, कारण हा वूड जो आहे हा बायोलॉजिकली लिव्हिंग सेल्सने बनलेला असतो, आणि हे सेल्स कसे असतात, तर हे सेल्स कंडक्शन घडवून नाही आणत. डेड सेल जरी असतील तरी ते कंडक्शन घडवून नाही आणत. आपल्याला त्याच्यामध्ये ऊर्जा ग्रहण करणारे आणि ऊर्जेला प्रतिसाद देणारे, म्हणजे व्हायब्रेशनल मोडमध्ये जाणारे पदार्थ लागतात, तर ते लाकडामध्ये नसतात. ओके. प्लास्टिक आहे बघा, प्लास्टिकमध्ये कंडक्शन नाही होत, कारण प्लास्टिक, आता जसं प्लास्टिक घेतलं, हा प्लास्टिक आहे सपोज, मी इथे याला हीट दिली तर हा इथेच मेल्ट होणं सुरू होत आहे ना. मेल्ट होणं म्हणजे काय? तो विरघळायला लागेल, आणि तो विरघळल्यामुळे काय होईल की त्या आपली हीट इथपर्यंत ट्रान्सफरच नाही करणार, म्हणजे त्याचे मॉलिक्युल्स वितळून जातील. तर प्लास्टिकमध्ये सुद्धा आपल्याला कंडक्शन होताना दिसत नाही. कंडक्शन स्पेशली कुठे होते? मेटल्समध्ये, धातूंमध्ये आपल्याला दिसून पडतं. चल मग दुसरं आहे, दुसरी प्रक्रिया आहे ती आहे अभिसरणाची. अभिसरण, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कन्व्हेक्शन. आता ही प्रोसेस काय? तर ही आपल्याला लिक्विड्स मध्ये दिसून पडते, है ना, द्रव स्वरूपात दिसून पडते. ते बघूया कसं होते. असं समजा एक भांड आहे, आणि या भांड्यामध्ये इथपर्यंत पाणी भरलं. ओके. आणि खालून आपण पाणी तापायला ठेवलं, आणि खालून हीट देतो, उष्णता देतो. आता काय होईल? ही जी उष्णता आहे, ही उष्णता सर्वप्रथम जे अणू खालच्या लेवलवर आहेत, एकदम खालच्या लेवलवर, म्हणजे कसं, खालच्या स्तरावर आहेत, त्या अणूंना, अणू नाही म्हणायला पाहिजे, पाणी आहे तर तिथे आपण रेणू म्हणू, मॉलिक्युल्स म्हणू. जे H2O चे मॉलिक्युल्स आहेत, पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत, तो सगळ्यात खालचा जो लेवल आहे, बॉटम एकदम, त्या बॉटममध्ये असलेले मॉलिक्युल्स पहिले काय होतील? तापतील. म्हणजे खालची माध्यमाचे जे कण आहेत ते काय होतील? तापायला लागतील. आता काय होईल की ही जी लेअर आहे, ही लेअर तापल्यावर काय होईल? एक नॉर्मल प्रोसेस घडून येईल. तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलीही वस्तू तापवली असता तिचं एक्सपान्शन होते, म्हणजे तिचं प्रसरण होते. तर ही लेअर, म्हणजे या लेअरला मी इथे काढला, ही लेअर जेव्हा तापवली जाते तर ही थोडीशी एक्सपांड होते, म्हणजे हे प्रसरण पावते, प्रसरण होते. प्रसरण झालं म्हणजे काय होते? प्रसरण झालं म्हणजे आकारमान वाढते. आकारमान म्हणजे काय? व्हॉल्यूम. प्रसरण म्हणजे काय? एक्सपान्शन. कुठल्याही वस्तूला उष्णता दिली असता सर्वप्रथम काय होते? ती प्रसारित होते, म्हणजे एक्सपांड होते. एक्सपांड होणे म्हणजे काय? साईज वाढणे. साईज वाढणं म्हणजे आकारमान वाढलं, व्हॉल्यूम काय झाला? वाढला. व्हॉल्यूम वाढल्यामुळे आपल्याला फॉर्म्युला एक माहिती आहे तुम्हाला, हा फॉर्म्युला लक्षात असेल, ρ = m/v. ρ = m/v चा अर्थ काय?
की घनता बरोबर वस्तुमान भागीला आकारमान. तर घनता आणि आकारमान एकमेकाला व्यस्त चलनात दिसतात. याचा अर्थ काय की घनता जर आकारमान जर वाढला तर घनता काय होईल, कमी होईल. तर इथे आकारमान वाढतो तर याचा इफेक्ट काय होते, इथे आपल्याला दिसते घनता म्हणजे डेन्सिटी काय होते, कमी होते. आणि ज्या वस्तूची घनता कमी झाली, घनता कमी असलेली वस्तू ऑटोमॅटिक काय होते, हलकी होऊन जाते. तर वस्तू हलकी होते. हलकी म्हणजे काय, लाईट. आणि हलकी झालेली वस्तू वरती फ्लोट होते, म्हणजे काय, वरच्या बाजूला जाते. ठीक आहे. तर हे एक नॉर्मल प्रोसेस आहे, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते. आपण काय बरं असं म्हणतो की पाण्यावर तेल तरंगते, कारण पाण्याची घनता काय जास्त आहे, तेलाची घनता, ऑइलची घनता काय कमी आहे. ज्याची घनता कमी तो हलका आणि तो कुठे राहील, वरती राहील. आता इथे काय झालं, ही जी पहिली लेअर होती याला उष्णता खालून मिळाली. उष्णता मिळाली असता सर्वप्रथम तो प्रसारित होईल, म्हणजे काय, प्रसरण पावेल, एक्सपांड होईल. एक्सपान्शन झाल्यानंतर आपल्याला दिसेल की एक्सपान्शन झालं, त्याचा आकारमान म्हणजे व्हॉल्यूम वाढला. व्हॉल्यूम वाढला याचा अर्थ काय झालं, या फॉर्म्युल्यानुसार घनता कमी झाली. आणि घनता कमी झाली म्हणून ती वस्तू हलकी होईल, आणि हलकी झाल्यामुळे ती वरती तरंगायला लागेल, म्हणजे ती वरच्या बाजूने फ्लोट होईल. का वरच्या बाजूने फ्लोट होईल, कारण इथे ही जी दुसरी लेअर आहे पाण्याची, पाण्याच्या रेणूची जी दुसरी लेअर आहे, ही लेअर, हिला तर आता तेवढी उष्णता मिळाली नाहीये. तर ही लेअर थंड आहे आणि खालची लेअर काय आहे, गरम आहे. तर खालच्या लेअरमध्ये हे घडून आलं, वरच्या लेअरमध्ये हे घडून नाही ना. तर ही लेअर खालची सर्वात अशी फ्लोट होत 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 काय होईल, वरच्या दिशेने येऊन जाईल, वरच्या दिशेने येईल. वरच्या दिशेने म्हणजे ही लेअर अशी ट्रान्सफर होऊन इकडे आहे. ओके. आता काय होईल की जेव्हा सर्वात खालची लेअर हलकी होऊन वरती गेली, सर्वात वरती गेली, तर जी याच्या नंतरची लेअर आहे, सेकंड लेअर, ती सर्वात खाली येऊन जाईल, है ना. खालची लेअर वरती गेली म्हणजे असं झालं ना, ही सर्वात खालची होती, ही त्याच्यावरची होती. तर या लेअरला उष्णता मिळाली, ती हलकी झाली, तर ती फ्लोट होत वरती गेली, आणि जी दुसऱ्या नंबरची लेअर होती ती खाली येऊन गेली. आता तेच घडून येईल. मग दुसऱ्या लेअरला काय मिळेल, उष्णता मिळेल. मग ती उष्णता मिळाल्यावर प्रसरण पावेल, एक्सपान्शन होईल, तिचा आकारमान वाढेल म्हणजे व्हॉल्यूम वाढेल. मग पुन्हा घनता काय होईल, घनता कमी होईल, म्हणजे घनता डेन्सिटी कमी होईल, आणि डेन्सिटी कमी झाल्यामुळे हलकी होईल, आणि हलकी झाल्यामुळे ही लेअर सुद्धा काय होईल, अशी वरती फ्लोट होईल. आणि असंच एक एक लेअर पाणी तापत जाईल आणि वरच्या दिशेने फ्लोट होत जाईल, है ना, तरंगत जाईल. ही जी प्रोसेस असते, या प्रोसेसमध्ये आपल्याला काय दिसलं की माध्यम जे होतं, म्हणजे पाण्याचे रेणू, हे माध्यम स्वतः आपली जागा सोडून हीट घेऊन वरच्या दिशेने गेले, है ना. माध्यमाने काय केलं, उष्णता ग्रहण केली, हे सगळं घडून आलं, आणि ही लेअर वरती गेली, म्हणजे माध्यम स्वतः खालून वरती गेला, म्हणजे माध्यमाने आपली जागा सोडली. इथे माध्यमाने जागा सोडली होती का या ठिकाणी, तर इथे माध्यम म्हणजे हेच होते ना, अणूच होते. तर हे अणू आपल्याच जागी व्हायब्रेट होत होते, आणि यांचं व्हायब्रेशन इकडे ट्रान्सफर झालं, म्हणजे इथून इथे फक्त हीट ट्रान्सफर झाला, माध्यम ट्रान्सफर झालेला नाही, मीडियम इथून इथे गेला नाही. पण या ठिकाणी काय झालं, मीडियम खालून वरती गेला. इथे माध्यम आपल्याच जागी, इथे माध्यम स्वतः सरकला, आपल्या जागा बदलवली त्याने. तर मग जेव्हा माध्यम उष्णते दिली असता, जेव्हा माध्यमाचे कण स्वतःची जागा सोडून ती उष्णता दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात, तेव्हा आपण अभिसरण झालं म्हणजे कन्व्हेक्शन झालं असं म्हणतो. कन्व्हेक्शन आणि कंडक्शन मध्ये एक मेजर फरक कोणता, की यामध्ये माध्यम स्वतःची जागा बदलवत नाही, माध्यम आपल्याच जागी राहते, फक्त तो ऊर्जा ट्रान्सफर करत राहते, हीट ट्रान्सफर करत राहते. आणि अभिसरण म्हणजे कन्व्हेक्शन मध्ये काय होते की माध्यम स्वतः उष्णता ग्रहण करतो आणि ती उष्णता घेऊन स्वतःच तिकडे बाजूला सरकतो, म्हणजे दुसऱ्या जागी पोहोचतो. तर मग
इथे माध्यमामध्ये हालचाल दिसून येते, म्हणून इथे आपण त्याला अभिसरण म्हणतो, कन्व्हेक्शन म्हणतो. बोला विद्यार्थ्यांनो, कन्व्हेक्शन कळून आलं का? तिसरं आहे रेडिएशन म्हणजे प्रारण. त्याला आपण म्हणतो प्रारण. म्हणजे त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये आपण रेडिएशन. या रेडिएशन मध्ये काय होते, रेडिएशन मध्ये काय घडून येते हे आपण बघूया. तर रेडिएशन मध्ये काय होते की पहिली गोष्ट, या ठिकाणी दोन्ही ठिकाणी माध्यम आवश्यक होतं, माध्यम होतं म्हणून ऊर्जा स्थानांतरित झाली. इथे माध्यम होतं आणि माध्यमच स्वतः ऊर्जा घेऊन स्थानांतरित झालं, म्हणजे दोन्ही ठिकाणी माध्यमाची गरज आहे. पण जेव्हा आपण प्रारणाची गोष्ट करतो तेव्हा माध्यमाची आवश्यकता नसते. ठीक आहे. या ठिकाणी काय होते, जसं आपण बघूया, सूर्यापासून जी उष्णता आपल्याला पृथ्वीपर्यंत मिळते, तर पृथ्वीच्या आजूबाजूला वातावरण आहे, वातावरण आहे तिथे माध्यम राहील. पण जो वातावरणाच्या नंतर पासून सूर्यापर्यंत माध्यम नाही आहे, तर या ठिकाणी हे किरण हीट जे घेऊन येतात, ती हीट, ती ऊर्जा कोणत्या स्वरूपात असते स्टुडंट्स? ती असते रेडिएशनच्या स्वरूपात, म्हणजे प्रारणाच्या स्वरूपात. तर प्रारणाच्या स्वरूपात जेव्हा ऊर्जा वहन होऊन येते तेव्हा ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणा तुम्ही, विद्युत चुंबकीय तरंगाच्या साहाय्याने तरंग स्वरूपात येते आणि त्या तरंगांना माध्यमांची आवश्यकता नसते. तर इथे आपण काय म्हणू, माध्यम म्हणजे मीडियम ची आवश्यकता पडत नाही, पण या दोन्ही ठिकाणी माध्यमाची आवश्यकता पडते. ठीक आहे. विद्यार्थ्यांनो आता रिप्लाय करा, आता रिप्लाय करा. मी तीनही गोष्टी सांगितल्या, प्लीज रिप्लाय. येस येस येस. काही क्वेश्चन असतील तर विचारा याच्याबद्दल. तर आता एक शॉर्टकट मध्ये एका ठिकाणी आपण बघूया, एकाच ठिकाणी हे तीनही कसे. असं विचार करा की तीन विद्यार्थी, तीन स्टुडंट थंडीच्या दिवसामध्ये हात शेकायला बसले आणि त्यांनी एक शेकोटी जाळली. हे शेकोटीचे फ्लेम्स आहेत, ओके, ज्वाळा निघत आहेत आणि तीन विद्यार्थी हात शेकत बसले. त्यापैकी एक विद्यार्थी एक मेटलची प्लेट घेतो आणि असा, हे मेटल प्लेट आहे आणि हे फ्लेम्स मध्ये मेटल प्लेट टाकतो आणि हे समजा त्याचे हात आहेत. ओके, या हातांमध्ये त्याने काय केलं, मेटल प्लेटला पकडलं. ओके, दुसरा एक विद्यार्थी हा शेकोटीच्या बाजूला बसला आहे आणि असे हात ठेवून हात शेकतोय असं. आणि तिसरा एक विद्यार्थी उभा झाला आणि त्याने आपले हात अगदी त्या फ्लेम्सच्या वरती ठेवले. तर या तीन मित्रांना जी उष्णता मिळत आहे, यालाही मिळते, यालाही मिळते, यालाही मिळते. तर आपण बघूया की कुठल्या कुठल्या माध्यमातून मिळते. आता हा जो पहिला नंबरचा मित्र आहे, तुम्ही सांगा की याला जे ऊर्जा किंवा उष्णता मिळत आहे त्याला इथे उष्णता मिळाली या मेटल प्लेटला, आणि ही उष्णता अशी ट्रॅव्हल होऊन इथपर्यंत येईल, धातूची पट्टी आहे. तर या ठिकाणी आपण काय म्हणू की कोणत्या प्रकारचं घडून आलं, हीट फ्लो कशा प्रकारचा आहे, तर इथे वहन झालं, इथे वहन झालं. आता विद्यार्थ्यांनो हा जो दुसऱ्या नंबरचा आहे, याला घेऊया दुसरा नंबर. हा जो दुसऱ्या नंबरचा आहे याला कोणत्या प्रकारे उष्णता मिळेल, कोणत्या प्रकारचा हीट फ्लो याच्यासोबत घडून येतो? कोणी सांगते का दुसऱ्या नंबरच्या स्टुडंटला कुठल्या प्रकारचं हीट मिळेल?
हां बघा, ॲक्च्युली कसं आहे ना, हा जो प्रारण आहे हा तर सगळीकडे होतच राहील, नो डाऊट. ओके, पण इथे स्पेशली एक सांगावं लागेल आपल्याला. ते कसं होईल की हे जे फ्लेम्स आहेत ना, यावरची हवेची लेअर पहिले तापेल. ती हवेची लेअर तापली की ती एक्सपांड होईल. एक्सपांड झालं, आकारमान वाढलं, घनता काय होईल, कमी होईल. आणि ही लेअर हलकी झाल्यामुळे ही अशी फ्लोट होऊन याच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, मग दुसरी लेअर येईल, मग ती जाईल. म्हणजे या पद्धतीचं या ठिकाणी घडून येईल. इथे पाणी होतं आणि इथे काय राहील, हवा राहील. दोन्ही गोष्टी अभिसरण म्हणजे कन्व्हेक्शननुसार काय करतील, हीट फ्लो करून घेतील. म्हणजे आपण असं म्हणू की दुसऱ्या मित्राला प्रामुख्याने अभिसरण म्हणजेच कन्व्हेक्शनच्या स्वरूपात उष्णता मिळेल. अच्छा, आता हा तिसरा मित्र आहे. तर हा तिसऱ्या मित्राला माझा एक प्रश्न आहे की तिसऱ्या मित्राला अभिसरणाच्या स्वरूपात ऊर्जा मिळणार का, हीट मिळणार का? तिसऱ्या मित्राला, हा नंबर 3चा मित्र आहे, याला यानुसार कन्व्हेक्शन किंवा अभिसरणानुसार याला उष्णता मिळेल का? हा सिंपलसा एक प्रश्न विचारतो, तुम्हाला हो किंवा नाही म्हणायचं आहे. तिसऱ्या मित्राला कन्व्हेक्शननुसार ऊर्जा किंवा हीट मिळेल का? सांगा विद्यार्थ्यांनो. नाही 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 नाही. बघा काय, इथे हे फ्लेम्स आहेत, याच्या अगदी बाजूची लेअर तापेल. याच्या अगदी बाजूची लेअर तापली समजा. आता ही जी लेअर तापेल, तर तापल्यानंतर काय होईल, एक्सपान्शन होईल, आकारमान वाढेल, घनता कमी होईल, हलकी होईल. आणि हलकी होऊन ही वरती जाईल, ही बाजूला फ्लोट होणार. हलकी गोष्ट कुठे ट्रॅव्हल करते, हलकी गोष्ट खालून वरती जाईल. तर ती तापलेली जो माध्यम आहे, ते हवेचं माध्यम, हे वरच्या दिशेने जाणार, हे डाव्या बाजूने येणार नाही. म्हणजे आपण काय म्हणू की कन्व्हेक्शनच्या माध्यमातून त्याला उष्णता मिळणार नाही. मग कोणत्या माध्यमातून मिळेल, तर त्याला सरळ प्रारणाच्या स्वरूपात त्याला काय होईल, उष्णता मिळेल, म्हणजे रेडिएशनच्या स्वरूपात. तर जनरली लक्षात ठेवायचं, जर आपल्याला उष्णता या स्वरूपात मिळत आहे, हवेमार्फत अशी उष्णता मिळत आहे, तर समजून जायचं ते काय, रेडिएशन्स आहे, ते प्रारण आहे. जेव्हा माध्यम स्वतः ट्रॅव्हल होईल, म्हणजे उष्णता वरच्या बाजूने आपल्याला मिळते आहे, तेव्हा ते काय राहील, कन्व्हेक्शन राहील. कारण माध्यम वरती फ्लो होईल हलकं झाल्यामुळे. आणि जर एखाद्या धातूची पट्टी, मेटल रॉड वगैरे आपण टाकला, तर तिथे सरळ काय होईल, कंडक्शन म्हणजे वहन घडून. तर आता सांगा विद्यार्थ्यांनो, कळलं? तर आता आपल्याला थांबायचं आहे. कन्व्हेक्शन सॉलिडमध्ये नाही होऊ शकत. कन्व्हेक्शन सॉलिडमध्ये याच्यासाठी नाही होऊ शकत, कारण सॉलिडचे जे ॲटम्स आहेत किंवा मॉलिक्यूल असतील, जेही असतील, ते फ्लो नाही होत. सॉलिडमध्ये ॲटम्स किंवा मॉलिक्यूल्स फ्लो नाही होत इकडून तिकडे, म्हणून तिथे कन्व्हेक्शन तर होऊ शकणार नाही. आणखी काही असेल तर विचारा. ओके दॅन. ओके, ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर आपण थांबूया इथे. तुमचे काही प्रश्न असतील तर नंतर विचारू शकता तुम्ही मला. इथे आपण थांबूया विद्यार्थ्यांनो. उद्या आपला स्वतंत्रता दिवस आहे, तर त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा. सर्वांनी उद्या एन्जॉय करायचा आहे आणि अभ्यास करून एन्जॉय करा, म्हणजे आपला दिवस छान जाईल. तर हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल ऑफ यू. आणि परवा संडे असल्यामुळे परवाही क्लास नाही होईल, आता सरळ आपला मंडेला क्लास होईल. तर मंडेला आपण तुमचे प्रश्न आणि पुढचं मी तुम्हाला शिकवणार. ओके, तर थँक्यू व्हेरी मच. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीतर्फे सर्वांना धन्यवाद. स्वातंत्र्य दिन चिरायू हो ही अपेक्षा ठेवून आपण आजचा क्लास इथे थांबूया. थँक्स अ लॉट माय डिअर स्टुडंट्स. थँक्यू. बाय.